आपण स्वप्नपूर्ती स्पर्धा परीक्षा केंद्रात नुकतीच आपण कंबाईनची बॅच चालू केली होती. आपण आज काही विद्यार्थ्यांना रिव्ह्यू बघूयात त्यांचा कसा अभ्यास चालू आहे काय नाही. तुम्हाला काय वाटतंय की आपल्याला जो काही आपण 1 महिना बॅच घेतली आपण त्याच्याबद्दल तुम्ही काय रिव्ह्यू कराल आपल्या बॅचचा कंबाईनचा? नमस्कार, मी दीपाली थोरात. मी स्वप्नपूर्ती अकॅडमीमध्ये 1 महिन्यापासून येते आहे अभ्यासासाठी. तर मला इथं आल्यापासून माझ्या अभ्यासमध्ये पेपर सॉल्व्हिंगचं महत्व समजले. पेपरमध्ये काय सॉल्व्ह केलं पाहिजे, काय स्किप केलं पाहिजे हे समजले. आणि मला ह्याचा एक्झाममध्ये खूप फायदा होईल. कन्सेप्ट क्लिअर झाल्यात बऱ्यापैकी. मी छाया होळकर. इथे आल्यापासून स्वप्नपूर्ती अकॅडमीमध्ये खूप सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं. योग्य दिशेवर अभ्यास कसा करायचा या सरळ स्पर्धा परीक्षा केंद्रात त्याचं सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आणि एक्झॅक्टली आपण पेपर सॉल्व्हिंग करताना आयोगाचा अप्रोच काय असतो त्यानुसार आपण पेपर कसा सॉल्व्ह करायचा नक्कीच तुम्हाला अप्रोच समजला असेल. याचा मला खूप फायदा झाला आहे. नमस्कार, मी सानिका दत्तात्रय धाजवळ. स्वप्नपूर्ती अकॅडमीला महिनाच झाला मला येऊन, पण माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झालाय. आणि मेन अधिकारी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास आणि योग्य दिशा. तर योग्य दिशा मला स्वप्नपूर्ती अकॅडमीमध्ये आल्यापासून मिळाली. मी मोहिनी चौरे. मला पण म्हणजे अकॅडमी जॉईन करून 1 महिना झालाय. मी स्वप्नपूर्ती परीक्षा केंद्रामध्ये शिकत आहे आता सध्या. सर, आमचा एक शेड्यूल असतो की वीकमध्ये कसा अभ्यास करायचा कसा नाही, परत संडेला रिव्हिजन असते. या शेड्यूलने आम्ही सातत्याने अभ्यास करत जातो. त्यामुळे खूप काही फायदा होतो आणि आपलं अप्रोच वगैरे बिल्ड होतं एक पेपर सोडवायचा. जर तुम्हाला तुमचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर नक्कीच तुम्ही